नमस्कार. आपल्या बाळमुठीत तृणावर्ताचा जीव घेतलाय आणि तिकडे कंसाच्या हृदयाचा ठोका मात्र चुकलाय. असा बालक जो काही दिवसाचा आहे आणि तो आपल्या सशक्त योद्ध्यांना सहजपणे संपवतोय. काय असेल हे? खरंच आपला काळ तर नाही ना? ही भीती आता कंसाच्या मनामध्ये घर करू लागली आहे. आता ही भीतीच वाढवण्याचं काम पहिल्यांदा कृष्णाला करायचं आहे. लक्षात ठेवा, शत्रू संपतो कसा? कृष्णचरित्र म्हणूनच विलक्षण आहे बरं का, म्हणूनच विलक्षण आहे. तुम्ही बघा, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काही छोट्या छोट्या घटना घडत असतात. आपण घाबरतो कधी? आपण घाबरतो कशाला? एखादा गुंड आपल्या समोर गल्लीतल्या एखाद्या माणसाला मारणार असेल, बेदम मारणार असेल, तर उगाच आपण घाबरतो. एखादा धमकीचा फोन कॉल येऊ दे, आपण घाबरतो. खरंच काय असेल, हा करेलच का खरं, ही भीती वाटत राहते. आणि आपल्याला, आपल्या मनोबलाला, आपल्या शक्तीला अर्धी संपवते ती भीती. आणि अर्ध्या संपलेल्या माणसाला मग संपवण्यासाठी फार मोठ्या पराक्रमाची गरज पडत नसते. त्यामुळं कृष्ण हा असा आहे. म्हणजे रामाने काय केलं तर आठवत ना तुम्हाला? काढला धनुष्य, काढला बाण, जाऊन थांबला लंकेजवळ, सांगितलं ये लंकेश बाहेर, एक तर माझी बायको देणं, तर युद्धाला तयार हो. युद्धाला आला, मारला, संपवलं. सोपं सरळ साधं आपल्या पराक्रमाच्या जोरावर. इथे मात्र तसं घडत नाही. इथे हा ना अगोदर भीती घालतो. म्हणजे आधी 2-4 जणाला आजूबाजूच्याला मारेल. म्हणजे झाडाला फांद्या बिंद्या असतील तर आधी फांद्या काढेल, मग झाडं कापणं खूप सोपं असतं. कृष्णाला एवढं मात्र छान कळतं. आधी शत्रूच्या मनात भीती उत्पन्न करण्याचंच काम तो करतोय आणि त्याच भीतीच्या जोरावर आपल्या शत्रूला गर्भगळीत करतोय. म्हणजे पुतना संपवली आहे, तृणावर्त संपवलाय. आता याला आपलं अस्त्र अजून एक काढावं लागणार आहे, कोणीतरी अजून पाठवावं लागणार आहे. माहित आहे हा सरळ आक्रमण करणार नाही आहे, सरळ करणारच नाही आहे. राजकारण आडवं येतं ना. सगळीच शत्रू आपल्या एकदाच अंगावर घ्यायची नाही, हे आडवं येत असतं. काही मर्यादा वाईट माणसांच्या पण असतात हो. आपण असं समज असतो की वाईटांना मर्यादा नसते. असते, वाईटांनाही मर्यादा असते, ती ओळखता आली पाहिजे. दुष्टांचं निर्दालन करायचं असेल ना, तर दुष्टाचा दुष्टपणा आधी समजून घेतला पाहिजे. त्याच्या दुष्टपणा कशात आहे ते त्याचं बळ असतं. निर्भीड असल्याचं दाखवत असतो, पण दुष्ट सगळ्यात जास्त घाबरट असतो, हे लक्षात ठेवा. दुष्ट माणसं, वाईट माणसं आपला आवाज का वाढवतात? तर आपला आवाज बंद असतो म्हणून ते वाढवतात. आपण थोडा जरी आपला आवाज वाढवला तरी दुष्टाचा आवाज कमी होत असतो, लक्षात ठेवा. त्यामुळं ह्या दुष्टा लोकांचा आवाज कमी करण्याचं काम पहिल्यांदा कृष्णानं हाती घेतलंय. आताच्या लक्षात आलंय की पुतनेनं जमलं नाही, तृणावर्ताने जमलेलं नाही आहे, तो अजून अस्वस्थ आहे. इकडे गोकुळात सुद्धा अस्वस्थता आहे. म्हणजे इकडे अस्वस्थ नाही असं समजू नका. काय आपल्या लेकरावर जन्मल्यापासून ही संकट आहेत. एक बाई येते काय, ती आता दूध पाजायचं सांगते काय, ती राक्षसी असते, मग ती बाईच मरून पडते. देवाची किती कृपा आहे माझ्या लेकरावर, किती बाई मरून पडली. पुन्हा भयंकर वादळ येतं काय, ते वादळ घेऊन येणारा एक मायावी असतो काय, आणि तोही आपल्या लेकराच्या पाळण्याजवळ मरून पडतो काय. यशोदाही अस्वस्थ आहे. माझं बाळ यांच्या डोळ्यात का खुपतंय, का इतकी संकट येत आहेत? ती आपल्या बाळाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करते. ती लल्लाच्या सुरक्षेचा विचार करते. पण तिला काय ठाऊक आहे, या सगळ्या संकटांना संपवायला तुझा लल्ला आलाय बाई. एवढं सोपं नाही आहे लल्ला होणं तुझा, आणि त्याची आई होणं ही सोपं नाही आहे. ब्रह्मांडाचं दर्शन घडवणार आहे तिला तो अजून, आणि ती सुद्धा अस्वस्थ आहे. अजून काय नवं संकट याचा प्रश्न तिला आहे. ती आता लल्लाला आपल्या एक क्षणही बाजूला ठेवायला तयार नाही आहे. तिची भीती वाढते. का नाही वाढणार? आई आहे ती, आईच्या मनात अशी भीती असणारच आहे. इकडे कंस एक एक अस्त्र आपल्या बाहेर काढतोय, आणि कंसाने आता एक नवीनच अस्त्र बाहेर काढलंय, ते म्हणजे चक्रासूर. आता हे भयंकर आहे. चक्रासूर हा गाडीच्या चाकाचं रूप घेऊन प्रचंड वेगाने येतोय, प्रचंड वेगाने, आणि तो रस्त्यात आलेल्या सगळ्या गोष्टींना उद्ध्वस्त करत येतोय. एक एक अस्त्र भयंकर आहेत येणारी, भयंकर. आणि नुसती असुरी शक्तीचीच नाही, दैवी शक्तीची पण अशीच परीक्षा कृष्णाची बघितली जाणार आहे. ती पुढे आपण बघणार आहोत.
या सगळ्या असुरांच्या मधला हा चक्रासूर अजूनच भयंकर रूप घेऊन येतोय आणि हा बालवयातल्या कृष्णाला संपविण्याचा विचारच मनात ठेवून दिलाय. हा चक्रासूर प्रचंड वेगाने फिरत 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 येतोय. मधल्या लोकांना, घरांना, वास्तूला, गोठ्यांना, सगळ्याला उद्ध्वस्त करत हा चक्रासूर निघालेला आहे आणि तो भयंकर सशक्त चक्रासूर कृष्णाच्या पाळण्याजवळ येतोय. आता सगळ्यांना खात्री आहे की हे चाक कृष्णाच्या पाळण्यावरून निर्दयीपणे जाणार आणि त्यात कृष्णाला धोका होणार. हाही प्रचंड अभिमानाने येतोय. पण पुन्हा त्या बाळमुठीचा चमत्कार बघा. आपल्या पायानेच त्या चक्रासुराला थांबवलं जातं आणि तुकडे तुकडे होऊन पडतात. चक्रासुराच्या देहाचेही तुकडे होतात. कृष्णाचं कंसाचं तिसरं अस्त्र सुद्धा संपलंय. मी फार पटकन संपवलंय कारण कृष्ण कथेमध्ये व्यासाच्या सारखं मला अडकून नाही पडायचं. पुढे महाभारताची दीर्घ कथा आपल्याला सांगायची आणि किती दिवस सांगावी लागणार आहे ते मला माहीत नाही. त्यामुळे चक्रासूर फार पटकन मारून टाकू आपण. काय चक्रासूर, ह्याच्यासूर, तो खगासूर, ही अशी अनेक येणार आहेत. ती येणार आहेत, संपणार आहेत, येणारच आहेत संपण्यासाठी हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण फारसं अडकून पडायचं नाहीये. तुम्ही म्हणता ना मला की याच्यावर कशाला बोलता, त्याच्यावर कशाला बोलता, हे पात्र का बोलण्याचं आहे का, याच्यावर आपण वेळ कशाला वाया घालता. तसा या चक्रासुरावर फार वाया घालायची गरज नाही. जसा एका क्षणार्धात भिरकावून दिला ना चक्रासूर, तसाही आपण एका क्षणार्धात संपवून टाकूया. तोही संपलाय. कंसाची भीती लटपटणं अधिक वाढलंय. त्याला भीती वाटू लागली आहे कंसाला. अरे काय हे एक शक्तिशाली असुर चाललाय आणि गतप्राण होतोय, आपलं काहीच खरं नाही, हे कंसाला समजू लागलाय. पण इकडे यशोदेच्या मनात सुद्धा भीती आहे आणि तिने आता एक निर्णय घेतलाय. हा निर्णय फार मस्त आहे बरं का. तिने आता एक निर्णय घेतलाय. ती म्हणाली की हे गाव माझ्या लेकरासाठी धोकादायकच झालंय. बघा, आपल्याकडं असतं तर गावानं उठवलं असतं. हे लेकरू आलयन संकट आहे, हे लेकरूच गावासाठी खराब आहे. पण यशोदा काय म्हणते, हे गावच माझ्या लेकरासाठी चांगलं नाही आहे. आणि गंमत अशी की गावालाही मान्य आहे, हे गोकुळालाही मान्य आहे की हे काय आपल्या कृष्णासाठी चांगलं नाही आहे. मग करायचं काय, तर एक छोटेसे नगरी आपण वसवूया. ती कुठे वसू? गोवर्धनाच्या पायथ्याशी गोकुळापासून थोडंसं दूर असलेल्या गावामध्ये एका ठिकाणी आपण राहायला जाऊन तिथे गाव वसवू. तिथे गाव वसवल्याचा फायदा काय? गोवर्धनाच्या पायथ्याशी मोठं गायरान आहे आणि जिथे गायींना चरायला नेता येऊ शकेल. कृष्ण, त्याची भावंड, आपली गाय, त्याची सगळ्या गोकुळातले गोप गोपी त्याच्यासोबत जाऊ शकतील. आपण वृंदावन वसवूया असं ठरतं आणि वृंदावन वसवण्याची तयारी सुरू होते. आता सगळ्याच लोकांसाठी तिथे घरं करण्याची प्रक्रिया सुरू होते आणि वृंदावन वसवण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. आता गोकुळातल्या लीला आणि वृंदावनातल्या लीला याच्यामध्ये अजूनच मजा येणार आहे. कारण हा कृष्ण आहे ना, तो इतका आगाऊपणा करणार आहे की तो या सगळ्याच गोपिकांच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी, आईसाठी एक असा त्रास असणार आहे की जो हवा असा वाटतो. बघा, असा त्रास की जो हवा असा वाटतो. आणि सोबतीला अर्थात बलराम आहेतच. या बलरामांची कथा सुद्धा एक अजूनच आपल्याला वेगळं ज्ञान देऊन जाणार आहे. कृष्ण बलरामाच्या कथा आपण नेहमी ऐकतो, पण यातल्या खऱ्या कथेला, खऱ्या अर्थाला आपण समजत नाही आणि हिंदू धर्मातल्या वेगळ्याच कथांची रूपकं वापरून आपण पुढे सरकत असतो. आता पुढच्या भागात बलरामाची कथाही मी तुम्हाला सांगणार आहे आणि बलराम नेमके कोण ते तुमच्या लक्षात येणार आहे. नमस्कार.